संमेलनाची तयारी पूर्ण झालेली आहे. लोकनेते अजितदादा पवार साहित्य नगरीमध्ये संपन्न होणाऱ्या या साहित्य संमेलनास देशभरातून साधारणतः 900 साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वारास संतश्रेष्ठ गोरोबा काका यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तसेच ज्या मुख्य विचारपीठावरती हे साहित्य संमेलन होणार आहे त्या विचारपीठाला प्राध्यापक चंदनशिव सर जे आहेत, भास्कर चंदनशिव ग्रामीण साहित्यामधलं एक मोठं नाव आणि या जिल्ह्याचे भूमिपुत्र, त्यांचं विचारपीठाला नाव देण्यात आलेलं आहे. तर या साहित्य संमेलनाची सुरुवात जी आहे ती 29 मे रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामधल्या महाराजांच्या पुतळ्यापासून या ग्रंथदिंडीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर ती ग्रंथदिंडी जी आहे ती बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे जाईल. मग पुढे महात्मा फुलेंचा पुतळा आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये विनम्र अभिवादन करून मग पुढं लहुजी वस्ताद यांचा पुतळा आणि नाट्यगृहापर्यंत या ग्रंथदिंडीचा साधारणतः प्रवास असणार आहे. आणि या ग्रंथदिंडीमध्ये विविध कला पथकांना सामावून घेण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. तदनंतर ग्रंथदिंडीनंतर उद्घाटनाचा प्रमुख कार्यक्रम आहे, तो 11 वाजता सुरू होईल सकाळी. उद्घाटनामध्ये आपण बघितलं की राज्यभरातल्या वेगवेगळ्या 6 ग्रंथांचं प्रकाशन होणार आहे. तर त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार हा 156 कवींनी आदरांजली वाहिलेला हा ग्रंथ जो आहे या ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे. त्याचबरोबरीने मराठवाडा मुक्ती संग्रामाचे झुंजार सेनानी तुकाराम गंगवणे यांचं पुस्तक प्रकाशित होणार आहे. कवी किशोर टिळेकर यांचं राजकारण आणि पुढारी या 2 ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे. आणि संत कबीरांचे दोहे मराठीमध्ये सूर्यकांत नामगुर्डे नावाचे कवी आहेत, तर त्यांनी हा ग्रंथ मराठीमध्ये आणलेला आहे. कबीरांचे दोहे त्याचं प्रकाशन होणार आहे. विश्वकवी उन्मेष शेकडे या ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे. अशा तब्बल 6 ग्रंथांचं प्रकाशन या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये होणार आहे. आणि यामध्ये काही पुरस्कार आपण वितरित करणार आहे. तर त्यामध्ये यावर्षीचा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद वतीने दिले जाणारा साहित्य जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो मरणोत्तर भास्कर चंदनशिव सरांना देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्या संदर्भातलं पत्र 2 दिवसापूर्वी त्यांच्या कुटुंबियांना आम्ही दिलेलं आहे. 51,000 रुपये रोख, मानपत्र, शाल, श्रीफळ असं त्याचं स्वरूप राहणार आहे. आणि पुढच्या वर्षीपासून हा पुरस्कार जो आहे तो प्राध्यापक भास्कर चंदनशिव सर यांच्या नावाने तो सुरू राहणार आहे. त्याचबरोबरीने इतर 5 पुरस्कार आहेत. त्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या नावाने साहित्यरत्न पुरस्कार जो आहे तो कवी किशोर टिळेकर यांना दिला जाणार आहे. त्यानंतर आपण बघितलं की विनोद राऊत, दत्तात्रय भोंगळे आणि त्यानंतर गणेश मोरे या 3 पत्रकारांना पत्रकार रत्न असा पुरस्कार दिला जाणार आहे. तर ही पुरस्काराचं साधारणतः स्वरूप आहे. या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या सोहळ्यास अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे भूतपूर्व संमेलनाध्यक्ष आणि ख्यातनाम विचारवंत आणि लेखक आपण बघितलं की डॉक्टर सबनीस सर, श्रीपाल सबनीस सर उपस्थित राहणार आहेत. आणि हा उद्घाटनाच्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन जे आहे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि धाराशिवच्या कन्या आदरणीय सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर एक परिसंवाद आहे. हा परिसंवाद योगीराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आहे. महिलावरील वाढत्या अत्याचाराला जबाबदार कोण हा परिसंवाद आहे. त्यामध्ये प्राध्यापक ज्योती वाघमारे आहेत सहभागी. तदनंतर कवी संमेलनाची वेगवेगळी सत्रं आहेत आणि या सत्रामध्ये साधारणतः देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातली लोक सहभागी होणार आहेत. त्यामध्ये आपण बघितलं तर 29ला परत एक 4 वाजता परिसंवाद आहे. हा परिसंवाद जो आहे ती समाज माध्यमं किती तारक किती मारक हा विनोद राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद आहे आणि अन्य मान्यवर त्यामध्ये सहभागी झालेले आहेत. तर हा संबंध कार्यक्रम जो आहे तो रात्री 12 वाजेपर्यंत 29 तारखेला सुरू राहील. विविध सत्रं आहेत, त्या विविध सत्रांमध्ये निमंत्रित आणि नवोदित कवी आहेत. त्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 तारखेला सकाळी 7:30 वाजता हा साहित्य संमेलनाचा सोहळा सुरू राहील. आणि ह्या सोहळ्यामध्ये वेगवेगळी सत्रं आहेत आणि परिसंवाद आहे. त्यामधला एक परिसंवाद जो अत्यंत महत्त्वाचा आहे
की बोलीभाषेची गळचिपी होते का, हा परिसमाज जे आहे भाषातज्ञ आणि मराठी साहित्यातले मान्यवर त्याच्यामध्ये आहेत. प्राध्यापक मिलिंद रंगारी गोंदियाचे, त्यानंतर डॉक्टर शैला जगदंबे छत्रपती संभाजीनगरच्या आणि प्राध्यापक राजा राऊत धाराशिवचे जे साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष आहेत, असे 3 मान्यवर राहणार आहेत. आणि या साहित्य संमेलनाच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये औपचारिक जे आहे, औपचारिक हा समारोप 5 वाजता होणार आहे. तदनंतर सुद्धा उर्वरित सगळे कवी संमेलनाचे कार्यक्रम रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहतील. ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं की उद्घाटनाच्या समारंभास इथले विद्यमान खासदार जे आहेत ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनाही आम्ही आमंत्रित केलेलं आहे. आणि भाषा संवर्धनाच्या संदर्भात आपण महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री जे आहेत तर त्यांनी मध्यंतरी जो काही भाषा संदर्भात निर्णय घेतला होता तर त्यांचा विशेष सन्मान करायचा साहित्य परिषदेने ठरवलेलं आहे. प्रतापजी सरनाईक असं साधारणतः या साहित्य संमेलनाचं स्वरूप आहे. आणि वेगवेगळ्या राज्यामधून लोक या साहित्य संमेलनासाठी येणार आहे. आणि मला खात्री आहे की धाराशिवकरमधले सुज्ञ नागरिक जे या साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतील. आणि पत्रकार बांधवांनी हे साहित्य संमेलन लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. आपल्या सहकार्यामुळंच हे साहित्य संमेलन लोकांपर्यंत पोहोचते. आपल्याही सर्वांचं मी मनापासून साहित्य परिषदेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि 2 दिवसाच्या या सोहळ्याला असाच आपला उदंड पाठिंबा राहील अशी आशा व्यक्त करतो. काही आपले प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. सध्याची निवडणूक चालू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची, त्याच्या आचारसंहितेविषयी काय आपल्याला काय अडचण वगैरे काय आली? आपण उपमुख्यमंत्री दौरा फिक्स आहे का त्या? माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा दौरा हा फिक्स आहे. त्यांना मागच्याच आठवड्यामध्ये मी प्रत्यक्ष मुंबईला जाऊन पत्रिका दिलेली आहे. त्यांनी येण्याचं कबूल केलेलं आहे. आणि आचारसंहितेची साहित्याला कुठलीही अडचण नसते, कारण आचारसंहिता आणि भारतीय संविधान याचा पूर्ण आम्ही आदर राखतो. या साहित्य संमेलनामध्ये आचारसंहितेला अनुरूप कुठलंही भाष्य या संमेलनामध्ये होणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे. आणि सर्व जे मान्यवर आहे त्यांनाही आम्ही तसं सूचित केलेलं आहे की आदर्श आचारसंहिता जी आहे त्याचा कुठेही भंग होणार नाही याची काळजी सर्व वक्त्यांनी घ्यावी, याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. अगदी निमंत्रण पत्रिकेमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा उल्लेख आम्ही केलेला नाही की जेणेकरून आचारसंहितेला कुठे भंग लागेल. अनेक मान्यवरांचा उल्लेख पत्रिकेमध्ये आहे जे राजकीय पदाधिकारी आहेत, पण त्याचा नामोल्लेख आणि त्यांच्या पक्षाचा नामोल्लेख जाणीवपूर्वक आम्ही टाळलेला आहे. कारण का हा आपण बघतो की आम्ही सामाजिक काम करतो आहे, तर त्यामुळे आचारसंहितेची आम्हाला तशी तरी काही अडचण नाही. उद्घाटनाला कोण कोण असेल अजून? उद्घाटनाला डॉक्टर श्रीपाल सबनीस सर आहेत, त्याच्यानंतर ओमप्रकाश राजे निंबाळकर आहेत, रवींद्र पाटील म्हणून आपले अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष कर्नाटकमधले ते असणार आहेत, साहित्य परिषद उपाध्यक्ष शुभांगी काळभोर असणार आहे, साहित्य परिषद सचिव सुवर्णा पवार असणार आहेत. निवडकच मान्यवर आहे, कारण का कार्यक्रमाचा सोहळा जो आहे तो अतिशय आपण बघितलं की अनेक सत्र असल्यामुळं तो आटोपशीर असा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. आणि एवढेच मान्यवर आपण उद्घाटनाला बोलवले. तर समारंभाला सुद्धा अनेक मान्यवर इथले स्थानिक आपण सामावून घेतलेलं आहे. काही मान्यवर ग्रंथदिंडीला आपण सामावून घेतलेलं आहे. सगळ्यांना सामावून घेऊन हे साहित्य संमेलन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. सगळ्याच लोकांना आम्ही संपर्क केला होता आणि त्या माध्यमातून आमचा प्रयत्न जो आहे तो अंतिम टप्प्यापर्यंत आलेला आहे.